आज तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी व त्याच्याच बरोबर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातून तुमच्या सगळ्यांचा हक्काचा पैसा सरकार जे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्या स्मार्ट मीटरच्या विरोधात हे आंदोलन जे तुम्ही सर्वांनी मिळून उभं केलेलं आहे त्या आंदोलनासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं आदरणीय आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक अनिलजी देशमुख साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमरजी काळे, माझ्याबरोबर आलेले माजी आमदार सुनीलजी भुसारा, त्याच्याच बरोबर तुमच्या मनातले आणि 2029चे तुमच्या सर्वांचे लाडके आमदार अतुलजी वांदिले, रविकांतजी वरपे, सुनीलजी राऊत, नितेशजी कराळे सर, वर्षाताई, अनिल भाऊ असतील, सर्वच पदाधिकारी, तालुक्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, पत्रकार व आवर्जून स्वतःच्या हक्कासाठी उपस्थित असणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, गेले किती दिवस पाऊस नाही झाला इथं? 20-21 दिवस तुम्ही सर्वजण तुमच्या हक्कासाठी इथं एकत्रित आला का नाही आला? मग कुणी आशीर्वाद दिला आज आपल्या सर्वांना? दिला का नाही दिला? मग कुठं ना कुठं तरी ही जी तुमची एकजूट आहे ना, ही अशीच आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. कारण का हे जे सरकार आहे ते गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, झोपायचं सोंग घेतलेलं सरकार आहे. यांना सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही. त्यामुळे ह्या सरकारला जागं करायचं असेल तर तुम्ही ज्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहात अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल. लढणार का नाही लढणार? एकदा हात वर करून सांगा, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार. मग झालं. मग मला वाटत नाही काय अडचण आहे. काही दिवसांपूर्वी अतुल भाऊ मला भेटले. त्यांनी मला सांगितलं, आमच्या अध्यक्षांना सांगितलं, काळे साहेब तिथं होते आपले खासदार, की हा जो स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे तो लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. सामान्य लोकांकडनं वसुली केली जाते आणि स्मार्ट मीटर लावत असताना अधिकारी कोणाचंच तिथं ऐकत नाही असं मला त्यांनी सांगितलंय. खरे का? असं झालंय का आपल्या या तालुक्यामध्ये? अहो, हे फक्त आपल्या तालुक्यामध्ये हे झालेलं नाही, अख्ख्या राज्यात अशा पद्धतीने लूटमार सरकारच्या माध्यमातून केली जाते. मला माहित नाही सरकारकडनं तुम्हाला काय कारण दिली गेली. एक ऑडिओ तुम्हा सर्वांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी ऐकवतो. हे जे काय स्मार्ट मीटर तुमच्या घरी लावलं जातंय ना, त्याच्यातून वसुली कशी केली जाते हे काही प्रमाणात तुम्हा सर्वांना कळेल. लावू का ऑडिओ? मागच्यांना विचारतो, लावू का? शकत नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात वसूल करायचं, असं नाहीये. सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय. त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार. त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही. काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब? आधी जेवढं बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जेव्हा जे बिल वाढेल
त्यातून या स्मार्ट मीटर कंपनीला पैसे मिळतील. बोलले का नाही बोलले? मग त्याचा अर्थ काय? आधी जर 100 रुपये बिल येत असेल, आधी जर 1000 रुपये बिल येत असेल, तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते बिल वाढणार असं अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले. 2024ला जेव्हा हे इलेक्शन आत्ताचं झालं विधानसभेचं, त्याच्या आधी अधिवेशनामध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्या गोष्टीचा विरोध केला होता, या सर्व नेत्यांनी विरोध केला होता. त्यावेळेस सांगत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो, तुमचा विरोध आहे, लोकांचा विरोध आहे, ठीक आहे, आम्ही स्मार्ट मीटर लोकांच्या घरी जाऊन तिथं लावणार नाही. आम्ही काय करतो, जे सरकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, तिथं आम्ही पहिलं स्मार्ट मीटर लावतो. 5 वर्ष बघतो बिल वाढतंय का कमी होतंय, आणि 5 वर्ष बघितल्यानंतर मग आम्ही सामान्य लोकांच्या घरी जाऊन तिथं स्मार्ट मीटर लावेल. जसं इलेक्शन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घरी येऊन अधिकारी काय सांगतात? स्मार्ट मीटर लावावंच लागेल. बरोबर का नाही? मग अधिवेशनामध्ये इलेक्शनच्या आधी तुम्ही बोलत असताना सांगता की आम्ही 5 वर्ष लावणार नाही, आधी आम्ही सरकारी शासकीय कार्यालयामध्ये लावतो, चालतंय नाही चालतं, रेट वाढतायत नाही वाढतं याचा अभ्यास करतो, मग लोकांच्या घरी तिथं आम्ही लावतो. पण इलेक्शन झाल्यानंतर, मतदान मिळाल्यानंतर, तुमचे आमदार तिथं निवडून आल्यानंतर, तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही जर लोकांना विसरून जात असताल, लोकांना दिलेला शब्द विसरून जात असताल, हे आम्हाला चालणार नाही. का तुम्हाला चालणार आहे? मागच्यांना विचारतो, चालणार आहे का? अहो काय काय ग्रामीण भागामध्ये तर घरी कुणी नसताना सुद्धा हे अधिकारी येतात आणि स्मार्ट मीटर लावून जातात. काय काय महिलांनी आम्हाला सांगितले, पुरुष वर्ग घरी नसताना, आम्ही महिला एकटे असताना सुद्धा अधिकारी येतात, दमदाटी करतात आणि स्मार्ट मीटर लावून जातात. झालं का असं? बऱ्याच ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. आणि अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्यांचं बिल तिथं वाढलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा घटना तिथं घडलेल्या आहेत. मग ही जी वसुली सरकार करत आहे ती आपल्याला चालणार आहे का? या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा मांडला, अहो हे अधिकारी येऊन जे काय आम्हाला दमदाटी करतात, आमच्या लोकांना दमदाटी करतात, हे चालणार नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर देत असताना सांगितलं, ठीक आहे, आम्ही कोणालाही दमदाटी करणार नाही, ज्याला लावायचंय त्यांनी लावा, ज्याला नाही लावायचंय त्यांनी नका लावू. पण तरी सुद्धा जसं अधिवेशन होतंय लगेच अधिकाऱ्यांना सांगून टार्गेट दिलं गेले, आणि मग टार्गेट पूर्ण करण्याच्या नादामध्ये अधिकारी येतात आणि आपल्याला दमदाटी करून तिथं स्मार्ट मीटर लावतात. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर रेट हे आपल्या सगळ्यांचे वाढलेले तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. याच्यामध्ये काही मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना तिथं कामं देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये जर आपण त्याचा अभ्यास केला तर जिल्हानिहाय तिथं ही कामं दिली गेली आहे. आता एक हैदराबादची कंपनी आहे, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी. काय काम आहे त्याचं? कन्स्ट्रक्शन करायचं, रस्ते बांधायचे. त्या हैदराबादच्या कंपनीला